मित्रांनो, सध्या मी आहे माझ्या गावात आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे यल्लामा देवीचे मंदिर. चला, हे आमचे अंकल आहे. तर बघू शकता अंकल इकडे तिकडे फिरत आहे. गावात राहून तुम्हाला कसं वाटतंय? गाव कसं आहे? गावात कसं वाटतं तुम्हाला? बोला, तुम्ही कुठं राहताय? मी सलगर मध्ये. काय काम करताय तुम्ही? मी आता सध्या शेतीचं काम करताय. आता तुम्हाला जे भेटले होते ते शेतकरी होते. तर फक्त गावात शेतकरीच नाही भेटत, तर आता आजकाल गावात वेगवेगळे उद्योगधंदे पण सुरू झालेले आहेत. गावातील काही लोक स्वतःचे बिझनेस टाकत आहेत. हे बघू शकता, हे रवी सलगरचे गॅरेज आहे. तर सलगर गावातील सगळ्यात जुनी गॅरेज आहे मित्रांनो. तर रवी सलगरे जे आहे ते इथं बसलेले आहेत आणि इथे बघा त्यांचे हे जे शॉप आहे, हे जे गॅरेज आहे, तर तुम्ही बघू शकता मशीन फुल आहे याच्यामध्ये. रवीचा जो बिझनेस आहे तो अतिशय चांगला चालतो गावामध्ये. बघू शकता जो आहे ना, ही आपल्या गावची एक मेन रोड आहे. तिथून आपल्याला अक्कलकोटला जात आहे. ही जो कार चालू आहे ना, ते कार सीधा अक्कलकोटला जाते. तिथून समोर थोडं गेलं की राईटला वळायचं आणि सीधा जायचं अक्कलकोट सोलापूर, तुम्ही तिकडे जाऊ शकता. तर इथे गॅरेज आहे, बाजूलाच बघू शकता गॅरेज हे ट्रॅक्टर वगैरे आहेत. ट्रॅक्टर इथे उभा आहेत आणि याचा जो मेकॅनिक आहे तो हे रवी आहे. हे बघू शकता, हे रवी सगळे मेकॅनिक करतो. तर आता चला पाहूया, ही जो मेन रोड आहे आणि अक्कलकोटला जायचे रस्ता पण दाखवला. आणि हे आपल्या गावातील काही घरं आहेत, जे चांगले चांगले घरं तुम्ही बघू शकता. आणि इथं थंड पाण्याची पण व्यवस्था आहे, तुम्हाला इथं थंड पाणी भेटतील. आणि इथं बघू शकता हे मंदिर तुम्हाला दाखवतो. इथं एक मंदिर आहे. सगळ्यात अगोदर मंदिर दाखवण्या अगोदर तुम्हाला मी मंदिरासमोरील झाडे बघू शकतो. बघा, झाड बघू शकता, किती सुंदर झाडे आहेत. हे बघा, त्या झाडाचे नाव मला माहिती नाही. दाट सावली असते त्या झाडाची, बघू शकता किती दाट सावली त्या झाडाची. आणि सोबत एक साईडला हे नारळची झाडे पण आहेत. हे बघू शकता, हे झाड आहेत आणि ते बागांचे पण झाड आहे. हे मंदिर आहे, अतिशय प्रशस्त आणि एकदम कूल वातावरण असतात. उन्हाळ्यात गावातील 90% जे पुरुष असतात ते मंदिर बघतात, कारण मंदिर एवढं थंड असतात आणि घरी भरपूर उकड असते, भरपूर दमट असतं. म्हणून जे गावातील लोक असतात ते असं बघा, प्रशस्त असं जे मंदिर आहे आणि जे हे स्लॅब वगैरे टाकलेले आहेत, एकदम थंड आणि कूल वातावरण असतं. म्हणून गावातील लोक AC अथवा असं फॅन वगैरे ते खाली बसण्या ऐवजी ते डायरेक्ट असं मोठ्या आणि अतिशय प्रशस्त आणि देवाच्या सानिध्यात येतात. बघू शकता, ही मंदिर आहे यल्लामा देवी मंदिर. हे आपल्या गावातील प्रसिद्ध असे मंदिर आहे. तर मी गेट उघडत आहे आणि मध्ये जात आहे. आणि अतिशय जुनं मंदिर आहे मित्रांनो. हे जे मंदिर आहे ना, अतिशय शेकडो वर्षे ते पुराण आहे. इथे कुणाला विचारा की मंदिर कधी बनलेलं आहे, कोणी सांगू शकत, कारण ते म्हणतात आमचे आजोबा, आमचे पणजोबाच्या काळापासून ही जे मंदिर आहे, ही मंदिर इथे स्थानापन्न झालेलं आहे. या देवीची जत्रा दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी भरते. त्या दिवशी अंबाबाई, आमच्या गावातील एक मंदिर आहे खाली आहे, इथून 1-2 किलोमीटर, आणि तिथून अंबाबाई यल्लामा देवीला भेटायला येतात. प्रत्येक वर्षी दसऱ्या दिवशी ही जत्रा भरती. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता मंदिर अशा पद्धतीने एकदम प्रशस्त आणि एकदम कूल, अतिशय छान आहे. तर अशा पद्धतीने माझा गाव एकदम सुंदर आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता बाजूला वगैरे असे मस्तपैकी कंपाऊंड मारलेले आहेत. आणि समोर पण बघू शकता हे फार्मरचं घर आहे. तर गाड्या येतात जातात, एकदम सुंदर अशी ही आपलं गाव आहे मित्रांनो. प्रत्येकाला स्वतःचे गाव अतिशय छान वाटतं, सुंदर वाटतं. जसे शहरामध्ये लोक फिरायला पार्क इकडे तिकडे जातात, तर गावातील गावकरी मंडळी सकाळी अथवा संध्याकाळी जेव्हा त्यांना फ्री टाइम असतात, असे मंदिर समोर येऊन सगळ्यात अगोदर ते मंदिरचे दर्शन घेतात. तुम्ही बघू शकता हे यल्लामा देवीचे मंदिर आहे. म्हणजे गावात असे भरपूर मंदिर आहे आणि त्या गल्लीत असे वेगवेगळे मंदिर, मोठे मंदिर आहे. तर गावातील लोक जे आहे त्यांचे मन शांतीसाठी अथवा देवाधणी येण्यासाठी त्याच्या मंदिरमध्ये येतात. आणि स्पेशली प्रत्येक मंदिर समोर असे छान प्रकारे मंडप आहे, सभा मंडप आहे, त्याला सभा मंडप पण म्हणू शकता. सभा मंडपामध्ये येऊन गावकरी ते रेस्ट घेतात आणि गप्पा गोष्टी करतात आणि भरपूर काही त्यांचे जे काही गोष्टी असतात ते शेअर करतात एकमेकांचे. म्हणजे इथूनच त्यांची फ्रेंडशिप वाढतात व एकमेकांचे जवळीक वाढतं. तुम्ही बघू शकता आमचे काका आहेत, ते मस्तपैकी विभूती असे, हे आमची परंपरा, आमची गावची परंपरा आहे. सकाळी उठले की अंघोळ झाले की सगळ्यात अगोदर विभूती मारतात. आपली विभूती, त्यानंतर विभूतीचा जो टिक्का नाही तर आपलं कुंकूचा टिक्का लावतात. काही लोक सरळ मारतात आणि काही लोक असं गोल मारतात. इथं बघू शकता इथे आणि आमचे भाऊ ह्या
गोल टिक्का लावलेला आहे आणि हे आमचं मामा पण गोल टिक्का लावलेला आहे. तो गावचा जो संस्कृती आपली संस्कृती अजून टिकून आहे. तर आमचे काका दोन शब्द बोलतील गावाबद्दल. चला. ओके. हा. सगळ्या लोक शेतकरी आहे. ओके. हा. ते बद्दल अभिनंदन. हा, हा. हेच सगळं आहे. ते पाणी टाकी आहे. हो हो हो. तिथं इथं पाणी- शाळा आहे. हा हा तिथं बाजू हा. ते रोड आहे इथं. हे रोड आहे. हा ते हिरपूर आहे. रोड सलगरा हा हा. ते महेंद्रगी ओके. हा. सगळे रोड आहे. बरोबर बरोबर. हा हा. तेच व्यवस्थित आहे. गावकरी सगळे खुश आहे. गावकरी व्यवस्थित आहे. ओके ओके ओके, ओके. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. हे पिंटू आहे आमचं हे पिंटू हल्ली होती ते ये हा या ना बघा मित्रांनो, हे पिंटू आहे. तर पिंटूला दोन शब्द मी बोल म्हणलं तर पिंटू गाडीवरती पाय घातला आणि निघा. तर बघू शकता इथे गावाची मंडळी इलेक्शन आलेले आहेत. काय कुठं चाललंय तुम्ही? वोटिंग करण्यासाठी. वोटिंग करण्यासाठी चाललंय का? हो. ओके. आज कशाची वोटिंग आहे? आज मतदान जिल्हा परिषद पंचायत समिती. जिल्हा परिषद पंचायत समितीचे मतदान आहे. हो. तर तुम्ही इथंच राहता का गावात? गावात राहतो. आता पुण्यावरून आलोय. ओके. पुण्यावरून आले मतदानासाठी. हो. बघा मित्रांनो, लोकशाही बळकट करण्यासाठी आपले गावचे जे मंडळ आहे पुण्याहून इथे आलेले आहे. तर मित्रांनो बघू शकता, पुण्याहून लोक पुणे मुंबईला जे लोक कामाला गेलेले असतात ते इलेक्शनच्या दिवशी गावाला येतात आणि येऊन इलेक्शन मध्ये वोट टाकतात. तर हे बघ गावचे पुढारी आहेत, पुढारी चाललेले आहेत. तर जे आमचे गावकरी होते ते व्यवस्थित चांगले माहिती दिलेले आहे. ते सांगतात की गावातून चांगलंच आहे आणि आज गावात इलेक्शन असल्यामुळे ते गावात आहे, नाहीतर ते शेतातच जातात, नाहीतर काम करतात. तर अशा पद्धतीने आपलं काम चालू आहे. तर मित्रांनो, माझं गाव आणि गावकरी मंडळी आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.